नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मला 100 वडापावची ऑर्डर आली होती आणि ती मी कशी कंप्लीट केली हे तुम्हाला दाखवणार आहे. वडापावची ऑर्डर घरूनच केली होती. आपण गाडीवर न करता घरूनच, कारण सकाळची ऑर्डर होती. तर इथे मी बटाटे उकडून घेतलेत आणि गरम गरमच बटाटे आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायचेत आणि स्मॅश करून घ्यायचेत. म्हणजे ते स्मॅश करण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही आणि बटाटा सुद्धा मस्त असा त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे न राहता मस्त असे आपली ही भाजी तयार होते. तर बटाटे सगळे सोलून घेतलेत आणि अशा पद्धतीने आपण ते स्मॅश करून घ्यायचेत गरम गरमच. हे बघा, मस्त सगळे बटाटे चांगले असे स्मॅश करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला वडापावचा मसाला घालायचा आहे. तर जो मसाला आहे तो मी बनवून ठेवलेला आहे, कालच फ्रीज मध्ये ठेवून देते. म्हणजे त्याला फोडणी वगैरे देऊन, म्हणजे मिरची, आलं, लसूण वगैरे वाटून मस्त असं त्याला फोडणी देऊन ते फ्रीजमध्ये ठेवून देते आणि नंतर तो मसाला अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये. तर आधी बटाटा व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला, मीठ वगैरे घालून मस्त हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याचे वडे थापून घ्यायचे. तर आता बटाटा सगळा स्मॅश करून झालाय. आता त्यामध्ये मीठ आणि जो मसाला आहे तो मी घालणार आहे. तर बटाटा अजून गरमच आहे. तर गरम बटाट्यामध्येच मी इथे घालत आहे चवीपुरतं मीठ. आता या बटाट्याला किती मीठ लागेल याचा अंदाज घेऊन मीठ आपल्याला टाकायचं आहे. तर जेव्हा मसाला बनवून ठेवते त्या मसाल्यामध्ये सुद्धा मी मीठ घालते. त्यामुळे इथे बटाट्यात मीठ घालताना थोडंसं कमी घालायचं. हा आहे माझा वडापावचा सिक्रेट असा मसाला. तर हा मसाला मी सगळा फोडणी वगैरे देऊन ठेवते आणि नंतर अशा पद्धतीने बटाट्यामध्ये मिक्स करून घेते. तर आता वडापाव म्हटला का झणझणीत असा वडापाव पाहिजे. त्यामुळे मिरच्या आपण मस्त लवंगी मिरच्या वापरतो आणि मस्त झणझणीत असा हा मसाला बनवून ठेवलेला असतो. हा मसाला आता मी हातानेच व्यवस्थित असा बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. हात छान स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतर मग हे बटाटा मी मिक्स करून घेतेय. आपण वडे करण्यासाठी चांगलं रिफाईन तेल वापरतो, म्हणजेच आपण सम्राटचं सूर्यफूल तेल वापरतो. खूप चांगलं आणि अजिबात पोटाला बाधत नाही. कोणतंही पाम तेल किंवा सोयाबीनचं तेल न वापरता आपण सूर्यफुलाचं तेल वापरतो. म्हणजे आपल्या वडापाव तळताना छान असा सुगंध तर येतोच किंवा चवीला सुद्धा चांगलं लागतं. आपल्याला जे द्यायचंय, ज्या वडापाव द्यायचा किंवा काहीही आपण कसलीही ऑर्डर असेल तरी ती सूर्यफूल तेलामध्येच बनवतो आणि खूप छान अशा पद्धतीने बनवतो, स्वच्छतेत बनवतो. तर आता हे सगळं छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवते आणि मस्त असे वडे आधीच आपण करून ठेवणार आहे. 100 वडे आपल्याला इथे लागणार आहे. तर हे वडे मी हे बघा छोटे छोटे भाग घ्यायचे, हातावर छान गोल करून नंतर चप्पट करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल किंवा चपटा अशा पद्धतीने कोणताही वडा बनवू शकता. आता मी हा चप्पट असा वडा बनवते. मस्त हे बघा, गोल गोल करून नंतर तो दाबून घ्यायचा आणि 100 वडे मी इथे बनवून ठेवणार आहे. तर आता तुम्हाला मी दाखवते की 100 वडे किती झालेत ते. तर आता तुम्हाला दाखवते, हे बघा. आता मी इथे सम्राटचं सूर्यफूल तेल वापरणार आहे. नंतर सम्राटचंच पीठ वापरते. अजिबात लूज पीठ वापरत नाही. कारण कधी-कधी काय होतं, लूज पिठामध्ये घाण कचरा असू शकतो. त्यामुळे पॅकिंगचं पीठ वापरायचं आणि ते चांगलं सुद्धा असतं. आता हे सगळे 100 वडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पीठ भिजवून मस्त असे हे वडे तळून घ्यायचे. पिठामध्ये मी हळद घालत नाही, कारण काय होतं, सोडा आणि हळद एकत्र झाली का त्याचं रिएक्शन होऊन वडा लाल होऊ शकतो. त्याच्यामुळे मी सोड्यामध्ये अजिबात हळद घाल पिठामध्ये अजिबात हळद घालत नाही आणि मस्त असं मीठ आणि सोडा घालून हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेते. आता हे बघा, मस्त असं पीठ भिजवून झालंय. आता आपल्याला इथे मी तेलाच्या पिशव्या फोडून घेतल्या, तर 2 पिशव्या इथं मला लागलेल्या आहेत. तर मस्त
कढईमध्ये तेलाच्या पिशव्या फोडून घेतल्यात आणि मस्त असं तेल तापलं का आपल्याला वडे सोडायचे आहेत. आणि मी पॅकिंग सुद्धा कसे केले ते सुद्धा दाखवणार आहे. आणि या वड्यासोबत मी 2 चटण्या देते. एक म्हणजे लाल मिरचीची तिखट चटणी आणि तिखट आणि गोड चटणी एकत्र करून ती देते. जर जर कोणाला टोमॅटो सॉस हवा असेल तर टोमॅटो सॉस पण देते आणि आपली लाल सुकी मिरचीची चटणी असते ती सुद्धा देते. तर अशा मी 3 प्रकारच्या चटण्या या वडापाव सोबत आणि तळलेल्या मिरच्या दिलेल्या होत्या. तर आता तेल मस्त तापलंय. आता आपण वडे सोडून घेऊया. जर तुम्हाला वडापावची सुकी चटणी आणि लाल चटणी ची रेसिपी पाहायची असेल, तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, की मी कसे चटणी बनवते ते. लाल चटणी, सुकी लाल चटणी, पुदिन्याची चटणी अशा 2 चटण्यांची मी रेसिपी शेअर केलेली आहे. पुदिन्याची चटणी मी शक्यतो गाडीवर जेव्हा मी मूग भजी ठेवते, तेव्हा करते. मी सगळ्या प्रकारचं ऑर्डर घेते म्हणजे पावभाजीची ऑर्डर घेते किंवा बिर्याणीची, सगळ्या प्रकारच्या ऑर्डर घेते. शिवाय केकची ऑर्डर सुद्धा घेते. अशा पद्धतीने आपण हळू-हळू वडे सोडून घ्यायचेत मस्त असे. हे बघा, छान मोठे आणि मस्त चांगल्या तेलात तळलेले हे वडे असतात. त्यामुळे हे चवीला तर भन्नाट लागतात. शिवाय पोटाला सुद्धा अजिबात बाधत नाही. खूप छान तुम्ही अगदी लहान मुलं सुद्धा हे वडे खाऊ शकतात. अगदी घरगुती आपण जशा पद्धतीने बनवतो, की चांगल्या वातावरणामध्ये, स्वच्छतेमध्ये जसे आपण घरगुती पदार्थ बनवतो, तशाच पद्धतीने आपण हे सगळे पदार्थ बनवत असतो. तर हे वडे मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि नंतर वडे तळून झाले, का मस्त काढून घ्यायचे आणि कशी पॅकिंग केली वड्यांची ते सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे, की आपण पॅकिंग सुद्धा अगदी व्यवस्थित अशी करून देतो. तर आता हे वडे सगळे वडे काढून घ्यायचे आणि त्याची पॅकिंग सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, की कशी पॅकिंग केली. व्यवस्थित अशी पॅकिंग करून आपण हे वडे देणार आहोत. हा भुगा जो आहे त्याची चटणी खूप सुंदर होते वडापावच्या भुग्याची. आता इथे मी जे 100 पाव आहेत ते बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि या 100 पावांमध्ये वडे भरून घ्यायचेत आणि अगदी गरमागरम वडे आपण मस्त असे पॅक करून दिलेले आहेत. इथे बॉक्समध्ये मस्त असं चारी बाजूने पेपर व्यवस्थित लावून घेतलंय आणि पेपर लावून मग त्याच्यानंतर पावामध्ये वडा ठेवून व्यवस्थित असं पॅक करून देणार आहोत. पावाला चटणी नाही लावायची, चटणी आपण वेगळी देणार आहोत. तर आधी आपण वडा केल्यानंतर पहिले स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे. एक वडापावचा नैवेद्य स्वामींना दाखवून आता आपली पुढची सुरुवात झालेली आहे. म्हणजे पाव मस्त असं ओपन करून घ्यायचा आणि त्यामध्ये वडा ठेवून पॅक करून द्यायचं. जेणेकरून काहीही म्हणजे कार्यक्रम असेल तिथे पाव आणि वडा वेगवेगळा देण्यापेक्षा असं डायरेक्ट आपण त्यांना वडापाव पॅक करून दिला तर त्यांना पण सोयीस्कर पडतं, सोपं पडतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे पॅकिंग केलेलं आहे. हे बघा मस्त एक-एक पावामध्ये एक-एक वडा भरायचा आणि नंतर तो पॅक करायचा. सगळे पाव एकदम काढलेले नाहीयेत, कारण जर पाव ओपन केले ना, का काय होतं, की पाव कडक होतात. त्यामुळे एक-एक लादी पाव बाहेर काढून नंतर मग त्याच्यामध्ये भरून घेतोय. हे बघा. जर तुम्हाला ही मी दाखवलेली व्हिडिओ आवडली असेल, तर मला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, की कशा पद्धतीने आम्ही आमचा व्यवसाय पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतोय. छोट्या-छोट्या ऑर्डर सुद्धा आम्ही कधी नाकारत नाही, घेतो आणि खूप छान अशा पद्धतीने व्यवस्थित असं पॅकिंग करून देतो आणि आमच्या
एकदम चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित असं प्रत्येक वडापाव हा बनवतो. हे बघा मस्त असं पॅकिंग केलेलं आहे. म्हणजे असं पॅकिंग केलं की वडे मोजायला सुद्धा आपल्याला मदत होते. त्यामुळे व्यवस्थित असं लावलं ना, तर त्यांनी समोरच्या माणसाला देण्यासाठी एकदम सोयीस्कर पडतं आपल्याला सुद्धा आणि समोरच्या माणसाला सुद्धा. तर आपले वडे बनवून झालेत आणि अशा पद्धतीने आपण हे पॅक करून घेतलेत. 2 बॉक्स तयार झालेले आहेत. आता हे काय करणार आहेत, हे वडे जे बॉक्स घेऊन कस्टमर पर्यंत नेऊन देणार आहे. आणि जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय बाय.